सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद. दौलतराव नावाप्रमाणेच धनदौलत असलेला गावातला एकमेव श्रीमंत बागायतदार. आलिशान बंगला, घरासमोर 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर, बाजूच्या गोठ्यात गुरंढोरं, घरच्या कामाला 1-2 बाया, बंगल्याभोवती चहूबाजूनं असलेली शेती, त्यात काही भागात ऊसाची लागवड, काही भागात मोसंबीची तर काही भागात चिकूची. शेतात कामं करायला 5-6 गडी माणसं असा सगळा थाट होता दौलतरावांचा. या संपत्तीचा एकुलता एक वारस म्हणजेच दौलतरावांचा मुलगा दीपक. आईबापानं लाडात वाढवलेला हा दीपक एका शहरात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. फिरायला बुलेट गाडी, राहायला सेपरेट फ्लॅट, हायफाय राहणीमान, हातखर्चासाठी घरून मिळणाऱ्या पैशांची कमी नव्हती. त्यामुळे शिक्षण कमी आणि मौज मजा जास्त सुरू होती दीपकची. बडे बाप का बडा बेटा म्हणून अनेक व्यसनी मित्र दीपकला जोडल्या गेले होते. आपण शिकलो काय किंवा नाही शिकलो काय काही फरक पडणार नाही, आपल्यासाठी बापानं खूप सारं कमावून ठेवलंय असं म्हणत निव्वळ टाइमपास सुरू होता त्याचा. कॉलेजमध्ये टवाळक्या करणं, कॅम्पसमध्ये सिगारेट ओढणं, मुलींची छेड काढणं, रात्र रात्र फ्लॅटवर मित्रांसोबत पार्ट्या करणं, दारू पिणं वगैरे वगैरे. आपला मुलगा तिकडे इंजिनिअरिंग करतोय की भलतंच काही हे बघायला सुद्धा आईबापाला वेळ नव्हता. रोजच्या व्यापातून मिळालाच एखाद्या दिवशी वेळ तर व्हायचा एखादा फोन. आई दीपकला नेहमी म्हणायची, तुला जोपर्यंत शिकायचंय तोपर्यंत शिक, नंतर तुझ्या बापासारखा घरचा कारभार शिकून घे, पुढे तुलाच बघायचं आहे हे सगळं. त्यामुळे नुसतंच शिकायचं म्हणून शिकत असलेल्या दीपकला भविष्याची चिंता नव्हती. नेहमीप्रमाणे यंदाही शेतात चांगला ऊस आला होता. ऊसाची तोड करण्यासाठी ऊसतोड कामगारांची टोळी बाहेर गावाहून आली होती. बंगल्याच्या मागच्या बाजूला ऊसतोड कामगारांनी पालं ठोकली होती. प्रत्येक पालासमोर बैलजोड्या, बैलगाड्या, बकऱ्या, टोळीसोबत आलेले काही पाळीव कुत्रे आणि आपल्या लेकरा बाळासोबत कडाक्याच्या थंडीत राहायला आलेली काही कुटुंब. रात्री पालातले दिवे पेटले. बायका स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. लेकरं अंधारात खेळत होती. गडी माणसांनी शेकोटी पेटवली. शेकोटीच्या अवतीभवती बसून कुणी गप्पा मारत होतं, कुणी कोयत्याला निशाणीवर घासत धार लावत होतं. बेडरूममधल्या मागच्या खिडकीतून दौलतरावची नजर पालाकडे गेली. खांबावरचा लाईट बंद होता. बाहेर येत त्यांनी राखणदाराला आवाज दिला, हा साहेब बोला ना. अरे ती मागच्या खांबावरचा लाईट नाही लावला तू? चुकून राहिला असेल साहेब, लगेच जाऊन बघतो. राखणदाराने बंगल्याच्या मागे जाऊन पालाजवळ असलेल्या खांबावरील लाईट चालू केला. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडण्याच्या आत टोळी खळ्यात पोहोचली. तोडीला सुरुवात झाली. दौलतरावच्या शेतीचं सगळंच काम गावातला दामूअण्णा बघत होता. दामूअण्णा म्हणजे दौलतरावच्या सगळ्यात जवळचा आणि विश्वासातला माणूस. त्यामुळे दौलतरावला स्वतःहून शेतातली कामं किंवा शेतीसंदर्भातली कुठलीच कामं करण्याची वेळ आत्तापर्यंत आली नव्हती. दामूअण्णाला त्याच्या कामाचा मोबदला चांगला मिळत असल्यानं तो इमानदारीनं आपली कामगिरी बजावत असे. सकाळी 7 वाजता येऊन गुरांचं शेण काढणं, गाई म्हशींचं दूध काढणं, त्यांना चारा टाकून काढलेलं दूध डेअरीवर पोहोचवणं, नंतर 10 वाजता येणाऱ्या मजुरांकडून शेतीची कामं करून घेणं असा दामूअण्णाचा ठरलेला नित्यक्रम होता. पण आज दामूअण्णाऐवजी त्याचा मुलगा आल्यानं मालकीनबाईंनी विचारलं, काय रे अण्णा कुठे आहे? ते नाही आले आज? नाही आई साहेब, आज ताईला बघायला पाहुणे येणारे, त्यामुळे ते जरा गडबडीत आहेत. मला म्हणे आजच्या दिवस तू जा आणि मालकाच्या इथलं सगळं काम करून ये. ठीक आहे म्हणताच तो कामाला लागला. दामूअण्णाप्रमाणेच सगळं काम व्यवस्थित पार पाडून तो पुन्हा घराकडे निघणार तोच मालकानं म्हणजेच दौलतरावाने आवाज दिला, ए गोप्या. मालक बोला ना. काय रे दामू कुठे आहे? आज आला नाही? ते ताईला बघायला आज पाहुणे येणार आहे, त्यामुळे त्यांनी मला पाठवलं, जाऊन तेवढं काम करून ये म्हणे. बरं बरं, पण त्याला म्हणावं पाहुणे गेल्यावर दुपारून एक चक्कर मार, ऊसतोड सुरू झाली आहे. मी जरा कारखान्याच्या चेअरमनकडे जाऊन येतो. यायला कदाचित उशीर देखील होऊ शकतो, त्यामुळे त्याला आठवणीनं सांग. हो म्हणत गोप्या घराकडे निघाला. दौलतराव कारखान्याकडे निघाले. ठरलेल्या वेळात घरातील काम करणाऱ्या बायका आल्या. स्वयंपाक करणारी स्वयंपाकाच्या तयारीला लागली. दुसरी घरातली साफसफाई करत होती. मालकीणबाईंचा माहेरी फोन सुरू होता. फोनवर बोलता बोलता
गॅलरीतून दूरवर असलेल्या खळ्याकडे तिचं लक्ष होतं. घरातली कामे आवरून दोन्ही बायका जिच्या तिच्या घरी निघून गेल्या. दुपारी 2-3च्या सुमारास दामू अण्णा आनंदाची बातमी घेऊन बंगल्यावर आला. मालकीणबाई टीव्ही बघत बसल्या होत्या. बंगल्याच्या आत येत दामू अण्णा म्हणाले, ताईसाहेब, पोरीचं लग्न जमलं बरं का, ही घ्या मिठाई. वा वा, मस्तच. काय करतो मुलगा? टीव्हीचा आवाज कमी करत मालकीणबाईने विचारलं. स्वतःचा व्यवसाय आहे. बी बियाणं आणि खताची दुकान आहे. 8 एकर शेती आहे. चांगलं घरदार आहे आणि माणसंही चांगली आहेत. आमच्या राणीला बघत त्यांनी लगेच पसंती दर्शवली. अहो देणारच की. सुंदर सोन्यासारखी पोर, त्यातल्या त्यात चपळ, हुशार, तिला कोण नाही म्हणणार. दामू अण्णा, आम्ही खूप वर्ष झाली तुम्हाला बघतो आहोत. तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ आहात, प्रामाणिक आहात. सकाळी गोप्या आला होता. अगदी तुमच्यासारखंच सगळं काम टापटीप जिथल्या तिथं व्यवस्थित करून गेला. यावरून तुम्ही मुलांना लावलेले संस्कार दिसतात. गोप्या तुमच्या वाणी आणि लेक आई वाणी सुगरण. मालकीणबाईने एवढं तोंड भरून कौतुक केल्यामुळं दामू अण्णा अजूनच खुश झाला. बरताई साहेब, सकाळी गोप्या सांगत होता साहेब कारखान्यात गेले चेअरमनकडे. हो, सकाळी लवकरच गेलेत. काहीतरी अर्जंट मीटिंग आहे म्हणे. यायला उशीर होईल सांगत होते. दामू आला की त्याला सांग खळ्याकडे जाऊन बस. ठीक आहे ताईसाहेब, लगेच जातो. दामू अण्णा बांधावर असलेल्या चिंचेखाली बाजावर बसून पाहुण्या रावळ्यांना फोन करत आनंदाची बातमी देऊ लागला. काही वेळाने टोळीतल्या एकाने दामू अण्णाजवळ येऊन विचारलं, भाऊ टाईम काय झाला? मोबाईल बघत दामू अण्णानं सांगितलं, 4 वाजले. बरं बरं. नंतर 1-1.5 तासाने टोळी पालाकडे गेली. नेहमीप्रमाणे दामू अण्णाने मोसंबीच्या आणि चिकूच्या बागेकडे फेरफटका मारला. जाताना मालकीणबाईंना सांगितलं, येतो ताईसाहेब. साहेब आले की सांगा दामू येऊन गेला म्हणून. असं म्हणत त्यानं निरोप घेतला. रात्री दौलतराव 10पर्यंत घरी आले. राखणदाराने बंगल्याचं गेट उघडलं. ड्रायव्हरने गाडी शेडमध्ये लावली आणि आपली मोटरसायकल घेऊन तो घराकडे गेला. रात्री झोपताना दौलतरावने बायकोला विचारलं, काय ग, दामू आला होता का आज? हो, आले होते. पोरीचं लग्न जमल्याची बातमी दिली आणि खळ्यात जाऊन बसले. मग तोडीवाले पालावर येईपर्यंत तिथेच थांबले. दामू अण्णाच्या पोरीचं लग्न जमल्याची बातमी ऐकून दौलतरावला देखील आनंद झाला. मग स्थळ कुठलं, काय, मुलगा काय करतो, वगैरे वगैरे त्यावर दामू अण्णाने सांगितलेली सगळी माहिती तिने दौलतरावला सांगितली. बरं, उद्या दीपकला फोन कर आणि त्याला 15-20 दिवस इकडे बोलावून घे. मला एका कृषी महोत्सवासाठी दिल्लीला जायचं आहे. त्या संदर्भात मीटिंग होती आज. उद्या संध्याकाळी निघायचं आहे आम्हाला. कारखान्याचे चेअरमन आणि तालुक्याचे नगराध्यक्ष असतील सोबत. ठीक आहे म्हणत दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तोडीवाले खळ्यात पोहोचले. दामू अण्णा नेहमीची ठरलेली कामे करत होता. दौलतराव खळ्याकडे फेरफटका मारायला गेले होते. ठरल्याप्रमाणे आईने दीपकला फोन केला. त्याने तिकडून फोन कट केला. तिने पुन्हा फोन केला. झोपमोड झाल्याने तो चिडून बोलला, काय ग आई, सकाळी सकाळी फोन? चांगला डोळा लागला होता. साऱ्या झोपेचा सत्यानाश केला. बोल, काय म्हणते? आज घरी ये. तुझ्या बाबाला दिल्लीला जायचं आहे. इथे मला सोबत कोणी नाही. ए आई, मला नाही जमणार. माझे क्लास बुडतील त्याचं काय? एखाद दिवस तू कर ना ॲडजस्ट. अरे 1 दिवसाची नाही, 15-20 दिवसांची गोष्ट करते आहे मी. 15-20 दिवस नसणार तुझे बाबा इथे. काय, 15-20 दिवस? अचंबित होऊन दीपक म्हणाला, हो, मग तर कसंच नाही जमणार मला. ठीक आहे, तुझ्या बाबाला सांगते याच्या कॉलेजमध्ये फोन करा. ठेवते फोन. थांब थांब, फोन नको ठेवू, निघतो आवरून. घाबरून दीपक म्हणाला. आईने गालात हसत फोन ठेवला. दुपारच्या 2पर्यंत दीपक घरी आला. दौलतरावाने सांगितलं, मी इथं नाही ना, तोपर्यंत घरीच थांब. खळ्यात जा. दामू अण्णा आणि तू दोघं मिळून शेतातली बाकीची कामं बघून घ्या. तू वैयक्तिक काही नाही केलं तरी चालेल, पण लक्ष राहू दे. बाकी दामू अण्णा बघून घेईल. काय? ठीक आहे म्हणत तो त्याच्या रूममध्ये गेला. संध्याकाळी टोळी पालावर गेली. घरी जाण्याआधी दामू अण्णाने दौलतरावला सांगितलं, साहेब, दुपारी मुलाकडच्या मंडळीचा फोन आला होता. लग्न लवकरात लवकर उरकून घेऊ म्हणत होते. पुढच्या महिन्यात लग्नाच्या तारखा नाही, त्यामुळे या महिन्याची शेवटची तारीख ठरवली आहे. दौलतराव थोडे विचारात पडले. मध्येच बायको म्हणाली, अहो एवढा काय विचार करता? दीपक आहे ना इथे,
तो बघून घेईल की सगळं. यावर दौलतराव म्हणाले, त्या इंजिनियरला जमल का हे? अहो, लक्ष तर द्यायचं आहे ना, त्यात काय एवढं, बाकी कामगार तर आहेच ना. बरं ठीक आहे, दामू तू बघ पोरीच्या लग्नाचं, काही अडचण आली तर फोन कर. जाताना दौलतरावने दामू अण्णाच्या हातात 10,000चं बंडल टेकवत म्हटलं, जा लाग तयारीला, अजून मदत लागली तर सांग. साहेब, याची काय गरज होती? राहू दे रे दामू, बाकी काही बोलू नको आता, जा. साहेबांचं आपल्यावर असलेलं अफाट प्रेम बघून दामू भरल्या डोळ्यांनी घराकडे निघाला. दौलतराव देखील निघण्याच्या तयारीत होते. ड्रायव्हरने गाडी गेटच्या बाहेर काढली. जाताना पोराला आणि बायकोला सांगितलं, मोसंबी आणि चिकूच्या बागांकडे लक्ष राहू द्या आणि बाकीच्या कामगारांकडून व्यवस्थित कामं करून घ्या. काही अडचण आली तर मला किंवा दामूला कॉल करा. असं म्हणत दौलतरावांनी निरोप घेतला. रात्री जेवण करून मायलेक झोपी गेले. दीपक त्याच्या रूममध्ये झोपला होता. रात्री झोपताना मागची खिडकी बंद करायची विसरल्यामुळं पहाटे त्याला चांगलीच थंडी वाजायला लागली होती. पहाटे 5च्या सुमारास दीपकला जाग आली. तो खिडकी बंद करायची म्हणून उठला तर खाली पालावर सगळ्यांची आवरासावर चालली होती. अचानक त्याची नजर खांबावरच्या दिव्याखाली असलेल्या मोरीवर गेली. 4 फाट्या जमिनीत रोवून त्याच्या भोवती कपडा गुंडाळून बायकांच्या आंघोळीसाठी तयार केलेली छोटीशी मोरी. मोरीत पालावरची तरुणी सुमन आंघोळ करत होती. दीपक तिला आंघोळ होईपर्यंत एकटक बघत होता. खांबावरच्या लाईटाच्या प्रकाशात तिची दिसणारी गोरी काया बघून दीपकची झोपच पळाली होती. पालावरची सगळी मंडळी आवरासावर करून जेवणाच्या दुरड्या बांधून आपल्या बैलगाड्यातून खळ्याकडे निघाली. दिवस उजाळताच दामू अण्णाचा गोप्या आला. राखणदार घराकडे गेला. लगबगीनं आवरत दीपक खळ्याकडे निघाला. जाताना आईने आवाज दिला, ए दीपक, कुठं निघाला इतक्या सकाळी? काही नाही आई, खळ्याकडे जाऊन येतो. आईला थोडं नवल वाटलं. 10-11 पर्यंत झोपणारा दीपक चक्क इतक्या सकाळीच खळ्यात निघाला. तेवढ्यात आईचं लक्ष दुधाच्या कॅन गाडीला बांधत असलेल्या गोप्याकडे गेलं. तिने त्याला विचारलं, काय रे गोप्या, बहिणीच्या लग्नाची गडबड आहे आणि तू इकडं काय करतोय? आईसाहेब, अण्णा म्हणाले लग्नाची धावपळ मी बघून घेतो, तू लग्नाच्या तारखेपर्यंत साहेबांच्या घरचं सकाळचं सगळं काम बघून घे, म्हणून आलो. तुझा बाप म्हणजे खरंच देव माणूस आहे, नाहीतर आत्ताच्या जमान्यात कोण कोणाचा इतका विचार करतो. तिकडे खळ्यात चिंचेखाली बसून दीपक एकटक सुमनला न्याहाळत होता. अंगात पंजाबी ड्रेस, त्यावर सफेद रंगाचा सनकोट, नाकात मोरणी, निळसर घारे डोळे, गालावर तीळ, कानात बुगडी, हातात बांगड्या, पायात पैंजण आणि आकर्षक रेखीव चेहऱ्यावर स्मितहास्य. तिच्या ह्या सौंदर्याने दीपकला घायाळ करून टाकलं होतं. त्याला राहून राहून पहाटेचं मोरीतील ते दृश्य आठवत होतं. दुपारी आईचा फोन आला. काय रे, सकाळचा गेलाय, भूक नाही लागली का? हो येतो आई, इकडे खळ्यातच आहे. येताना मोसंबीच्या बागेकडे जाऊन ये, फवारणीचं काम कुठपर्यंत आलंय बघ जरा. आईने सांगितल्याप्रमाणे तो बागेत गेला. तिथलं सुरू असलेलं काम बघून तो बंगल्याकडे निघाला. वाटेत लागणाऱ्या विहिरीतून सुमन पाणी काढत होती. तिला एकटीला बघून तो विहिरीजवळ गेला. तळपायापासून खालून वरपर्यंत बघत त्याने सुमनला प्रश्न केला, काय मग, कशी चालली तोड? अचानक कुणाचा तरी आवाज आल्यानं ती थोडी डचकली. मागे वळून पाहिलं. दीपकच्या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. त्याला बघत नजर खाली घालून ती पुन्हा विहिरीतून पाणी काढू लागली. पुन्हा तिच्या छातीकडे एकटक बघत दीपक म्हणाला, पाणी पाजणार काय? तिने कळशी पुढे केली. कळशी घेताना त्याने तिच्या हाताला घाणेरडा स्पर्श केला. लगबगीने तिने हात मागे घेतला. पाणी पिऊन झाल्यावर दीपक म्हणाला, आईला पाणी जाम गोड झाले विहिरीचं. पाण्याची कमाल म्हणावी की ऊस तोडणाऱ्या या कोमल हातांची. कळशी हिसकून घेत तिने पुन्हा कळशी विहिरीत टाकली. नाव काय म्हणायचं? कुठलीच प्रतिक्रिया न देता सुमन पाण्यानं भरलेला हंडा आणि कळशी घेऊन खळ्याकडे निघाली. ए पोरी, नाव तर सांग. आईला दिसायला उसावानी गोड नातून एवढी तिखट, कमाल आहे राव. दीपककडे रागानं बघत सुमन तिथून निघून गेली. दीपक बंगल्यावर आला. जेवण वगैरे केलं. पुन्हा खळ्यात आला. सुमन आणि टोळीतले बाकीचे सगळेच आपल्या कामात व्यस्त होते. तिकडे झाडाखाली बाजावर बसलेल्या दीपककडे सुमनची नजर गेली. बराच वेळ झाला तो आपल्याला एकटक बघत असल्याचं तिला जाणवलं.
हाताच्या खुणा करत तिने आईला विचारलं, ते बाजावर बसलेलं कोण आहे? बागायतदाराचा मुलगा आहे वाटतं. तिने पुन्हा दीपककडे बघितलं. नंतर आपल्या कामात व्यस्त झाली. संध्याकाळ होई तो दीपक खळ्यातच थांबला. घरी आईच्या फोनवर दौलतरावांचा फोन आला. विचारलं, कुठे आहेत चिरंजीव? अहो आहे खळ्यातच. सकाळी गेला तो थेट जेवणाच्या वेळी घरी आला. जेवण करून पुन्हा तिकडंच गेलाय. दौलतरावला हे ऐकून जरा बरं वाटलं, पण नवल वाटत त्यांनी बायकोला म्हटलं, का ग, शेतात कधी न रमणारा पोरगा अचानक कस काय रमलाय शेतात? त्यावर बायको म्हणाली, अहो थांबलाय ना तो आता तिथं, का शेतातलं काम केल्यावर तुमचं समाधान होईल? हां ठीक आहे, देव जाणे काय करतोय तिथं, असं म्हणत दौलतरावांनी फोन कट केला. संध्याकाळी कामगार घरी गेले. टोळी पालाकडे निघाली. मोसंबीच्या आणि चिकूच्या बागांकडे फेरफटका मारून दीपक घरी आला. गेले 10-12 दिवस असाच नित्यक्रम सुरू होता. पहाटे लवकर उठायचं, खिडकीतून आंघोळ करत असलेल्या सुमनला बघायचं. सकाळी 7-8 वाजता बांधावरची चिंच गाठायची. दुपारी जेवणाआधी मोसंबीच्या बागेकडे चक्कर मारून येत विहिरीजवळ थांबायचं. सुमन येण्याची वाट बघायची. तिला बोलण्यासाठी प्रवृत्त करायचं. तिला घाणेरड्या नजरेनं बघायचं आणि घरी जायचं. या 10-12 दिवसात दीपकच्या लक्षात आलं होतं की ही पोरगी मुकी आहे म्हणून. बिचारी सुमन मुकी असल्यामुळं कुणाला सांगणार तरी कसं की हा नालायक मुलगा माझी छेड काढतोय, अश्लील बोलतोय वगैरे वगैरे. असंही काम शेवटच्या टप्प्यात आल्यानं आपल्यासोबत होत असलेला प्रकार तिनं कुणाला सांगितला नाही. मोठी पैशावाली लोक आहे, ह्यांची ना आपली कुठं बरोबरी होणार? उगाच मी केलेल्या बोभाट्यानं सगळ्यांचंच नुकसान होईल, त्यामुळे नगच, असा विचार करत ती मुकट अन्याय सहन करीत राहिली. एके दिवशी दीपकचे कॉलेजमधले 2 मित्र अचानक घरी आले. सरप्राईज! आपल्या मित्रांना असं अचानक बघून दीपक खुश झाला. आपल्या मुलाचे मित्र आल्याने आईला देखील आनंद झाला. काय रे, इकडे कसं काय अचानक? दीपकने विचारलं. त्यावर शेखर म्हणाला, अरे ह्या संकेतच्या गावी चाललो होतो. तो म्हटला इथून 5 किलोमीटर अंतरावर दीपकचं गाव आहे. म्हटलं जाता जाता भेटून जावं तुला. ए पोरांनो, आता आलेच आहात तर थांबा 1-2 दिवस. काय 1-2 दिवस? नाही नको आई, आमचं थांबणं शक्य नाही. आम्ही जस्ट भेटायला म्हणून आलो दीपकला. त्यावर दीपक म्हणाला, थांबा रे, माझे बाबा नाही घरी आणि आमच्या शेतीचं काम बघणारे दामू अण्णा पण नाही, त्यामुळे एकटाच इथे थांबून बोर झालोय. फार हट्ट झाल्यानंतर शेखरचा आणि संकेतचा 2 दिवस थांबण्याचा निर्णय झाला. दुपारच्या जेवणानंतर तिघेही मोसंबीच्या बागेत, चिकूच्या बागेत गेले. काही वेळाने उसाच्या खळ्याकडे येऊन तिघेही बाजावर गप्पा मारत बसले. मध्येच दीपक म्हणाला, ऊस खाणार का रे? त्यावर दोघांनीही होकार दिला. दीपक टोळीच्या दिशेनं गेला. तिघांसाठी चांगले ऊस घेऊन येत असताना एकदा त्यानं सुमनला बघितलं. ती तिच्या कामात व्यस्त होती. संध्याकाळ होईपर्यंत तिघेही झाडाखाली बोलत बसले होते. टोळी पालाच्या दिशेने जात असताना सुमनची तिघांकडे नजर गेली. त्या दोघांचं लक्ष नव्हतं, पण दीपक मात्र तिला एकटक न्याहाळत होता. ए दीप्या, अरे काय म्हणतोय आम्ही? शेखरने विचारलं. काय? भानावर येत दीपक म्हणाला. मध्येच संकेत म्हणाला, अरे लक्ष कुठं आहे? काय नाही, बोल. शेखर म्हणतोय पार्टी करायची. यावर दीपक म्हणाला, ए बाबा, तिकडं शहराला मी काय करतो हे घरी माहीत नाही कोणाला, त्यामुळे इकडं पार्टीचं नाव पण काढू नका. त्यावर शेखर म्हणाला, बस का राव, आमच्या गावी गेलो होतो तेव्हा असंच म्हटलं होतं का मी? मित्रांनी पार्टीची डिमांड केल्यानं दीपक जरा विचारात पडला. मध्येच संकेत म्हणाला, अरे एवढी मोठी बाग आहे, रात्री पलीकडच्या कोपऱ्याला बसलं तर कुणाला कळणार पण नाही. अरे पण आई, दीपक म्हणाला. ए यार दीप्या, करणार आहो काहीतरी ॲडजस्ट, नाहीतर आम्हाला लगेच निघायला. ठीक आहे, बघतो काहीतरी. आपले मित्र नाराज होऊ नये म्हणून दीपक त्यांना म्हणाला, उद्या रात्री पार्टी करूयात, पण परवा सकाळीच तुम्हाला आई उठायच्या आत निघावं लागेल. यावर दोघांनीही एकमेकांकडे बघत दीपकला होकार दिला. शेखर आणि संकेत येतानाच बॅगमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन आले होते. रात्री जेवण करून सारे झोपी गेले. शेखर आणि संकेत दीपकच्या रूममध्ये झोपले होते. पहाटे दीपकला जाग आली. तो खिडकीतून नेहमीच दिसणारं ते दृश्य बघत होता. त्याच्या पाठोपाठ शेखरला जाग आली.
हा दीपक काय बघतोय म्हणून दबक्या पावलांनी त्याच्या मागे जात दीपकच्या मागून खिडकीबाहेरचं दिसणारं ते दृश्य बघू लागला. दीपकच्या कानाजवळ जाऊन शेखर म्हटला, तरीच म्हटलं तुला आमची आठवण कशी येईना. दीपक डचकला. थोडासा भामटा झाल्यासारखा चेहरा करत म्हणाला, काय राव, डचकलो ना मी. दीपकच्या गळ्यात हात टाकून दोघेही ते दृश्य बघत होते. फाटीवर अडकवलेले कपडे काढत असताना सुमनची नजर वरच्या खिडकीकडे गेली. कुणीतरी आपल्याला बघत असल्याचं तिला जाणवलं. घाईघाईने कपडे अंगाला गुंडाळत ती पालात शिरली. थोड्या वेळानं संकेतला जाग आली. ठरलेल्या रुटीनप्रमाणे दिवसभराची सर्व कामे व्यवस्थित पार पडली. रात्री दीपक आईला म्हणाला, आई, आम्ही खळ्याकडे शेकोटी करून गप्पा मारत बसतो. यायला थोडा उशीर होईल. तू जेवण करून झोपी जा, आम्ही आल्यावर जेवतो. ठीक आहे म्हणत आई तिच्या खोलीत गेली. शेखरने आपली बॅग पाठीवर अडकवली आणि तिघेही खळ्याच्या दिशेने निघाले. मोसंबीच्या बागेच्या पलीकडच्या कोपऱ्याला तिघेही चंद्रप्रकाशात दारू प्यायला बसले. दारू पिऊन झाल्यावर ते उसाच्या खळ्याकडे निघाले. तिघांनाही दारू थोडी थोडी चढल्यासारखं झालं होतं. बांधावरून एकमेकांचा हात धरून डुलत डुलत खळ्यापर्यंत पोहोचले. शेखर आणि संकेतला खळ्यापर्यंत येई तो जास्त चढली होती, त्यामुळे ते चिंचेखाली असलेल्या बाजेवरती झोपी गेले. दीपकने मात्र कमी दारू घेतल्यानं तो शुद्धीत होता. पिण्याचं पाणी संपलं म्हणून सुमन विहिरीच्या दिशेने निघाली होती. बांधावर असलेल्या खांबावरच्या प्रकाशात दीपकला सुमन दिसली. तिचा पाठलाग करत तो विहिरीजवळ पोहोचला. कसला तरी आवाज आल्यानं तिनं मागं पाहताच दीपकने तिचं तोंड दाबत तिला मोसंबीच्या बागेत ओढत घेऊन गेला. आपली इज्जत वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं ती ओरडू पाहत होती, वाचवा वाचवा, पण तोंडातून शब्द फुटेना. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. हातानं हिसके देत दीपकच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती सुमन, पण काही केल्या जमेना. दीपकला हवी असलेली गोष्ट दीपक मिळवूनच राहिला. तिच्यावर अतिप्रसंग केला. हे कृत्य करताना त्या मुक्या जीवाची थोडी देखील कीव दीपकला आली नाही. त्याच्या तावडीतून सुटताच मोसंबीच्या बागेतून पळता पळता धडपडत ती घाबरलेल्या अवस्थेत पालावर आली. हातापायाला खरचटलं होतं, ओठ फुटले होते, गुडघ्याला मार लागला होता. सगळे गाढ झोपेत असताना एकटीच गोधडीत तोंड खुपसून ढसाढसा रात्रभर रडत जागी होती. सगळे झोपले असल्यामुळं कुणालाच न सांगता ती विहिरीकडे गेली होती. पण तिला काय माहीत होतं, आपल्यावर टपून बसलेला लांडगा जीवाचे असे लचके तोडून खाईल म्हणून. रात्र बरीच झाली होती. थोडी नशा कमी झाल्यावर तिघेही बंगल्यावर आले. जेवण करून झोपी गेले. सकाळी ठरल्याप्रमाणे दीपकचे मित्र निघून गेले. ऊसतोडीचं काम पूर्ण करून टोळी 12 वाजता आपल्या गावी रवाना झाली. सकाळी मित्रांना वाटी लावून दीपक पुन्हा झोपी गेला होता, त्यामुळे त्याला उशिरा जाग आल्याने आई म्हणाली, गेले का रे तुझे मित्र? हो आई. आणि हे कपडे का भरलेत मातीने? कपडे बघत त्याला रात्री नशेत केलेलं कृत्य आठवलं. अरे काय विचारलं मी? अगं रात्री बांधावरून येताना पाय घसरून पडलो मी. बरं बरं, आवर लवकर, तुझे बाबा येतील थोड्या वेळात. त्यानं त्याच्या खोलीच्या मागच्या खिडकीतून बाहेर बघत आईला विचारलं, टोळी गेली का गं? हो, 12 वाजताच गेली. ठीक आहे म्हणत तो आंघोळीला गेला. रात्री सुमनबरोबर केलेल्या कृत्याचं त्याला जरा देखील काही वाटत नव्हतं. 3 वाजता दौलतराव घरी आले. थोडा वेळ आराम केला. नंतर खळ्याकडे, मोसंबीच्या आणि चिकूच्या बागांकडे चक्कर मारून झाल्यावर संध्याकाळी दोघे नवरा बायको दामू अण्णाच्या पोरीच्या हळदीला गेले. दीपक घरीच थांबला होता. रात्री हळद झाल्यावर नवरा बायको घरी आले आणि तिघेही जेवायला बसले. जेवताना बायकोला काहीतरी आठवलं म्हणून तिने दौलतरावला विचारलं, काय हो, तो मुकादम काय म्हणत होता? म्हणत होता आपल्या इथं आलेल्या टोळीत कोणीतरी सुमन नावाची पोरगी होती. 7-8 वाजेच्या दरम्यान राहत्या घरात जाऊन मेली असं सांगत होता. कस काय? आणि त्याला कोणी सांगितलं? अगं माझ्यासमोरच फोन आला होता कुणाचा तरी. घरात कुणी नव्हतं म्हणे. कस काय झालं माहीत नाही, पण सपरात होरपळून जीव सोडला त्या पोरीनं. बिचारी पोर मुकी होती असं सांगत होता. हे ऐकून दीपकला खाता खाता ठसका लागल्यानं आईनं लगबगीनं पाणी दिलं. अरे हळू खा की, दौलतराव म्हणाले. अहो मग जेवताना कसले विषय काढताय तुम्ही? दोघांनीही त्याच्याकडे बघितलं. नंतर शांततेत जेवण करून ते आपापल्या खोलीत गेले. जे झालं ते झालं. त्या मुक्या पोरीसोबत आपण जे काही केलं ते तिच्यासोबत गेलं, असा विचार करत दीपक निर्धास्त झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आईवडिलांचा निरोप घेऊन दीपक शहराकडे निघून गेला. पुन्हा तिकडचं रुटीन सुरू झालं. सुमनला जाऊन आता वर्ष झालं होतं, पण ती जाण्याआधी तिच्यासोबत काय प्रकार घडला होता याची कुणाला देखील खबर नव्हती. पाणी शेंदत असताना रात्री विहिरीजवळ पडले म्हणून हातापायाला लागलं असं हातवारे करून तिनं घडलेला प्रकार तिथंच खोडून टाकला होता. गावी पोहोचल्यावर आईबाप कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात चुलीसमोर भाकरी थापता थापता राहून राहून तिला घडलेला प्रसंग आठवत होता. या सगळ्यात कधी ओढणी पेटली आणि आग सप्राला जाऊन भिडली हे तिला कळलंच नाही. सप्रात होरपळून जीव गेला होता तिचा. जीव सोडताना देखील तोच प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेला होता. मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी चांगला ऊस आल्यानं दौलतराव खुश होते. ऊसतोड करायला नवीन टोळी आली होती. मायलेकाचा फोन सुरू असताना आई बोलता बोलता बोलून गेली होती. यंदा ऊस चांगला आला, ऊसाची तोड सुरू झाली आता, वगैरे वगैरे. तोड सुरू झाल्याची बातमी ऐकताच दीपक सुट्ट्या टाकून गावी आला. अचानक आलेल्या दीपकला बघून दोघांनीही विचारलं, काय रे, अचानक कस काय आला? काही नाही, असंच तुमची फार आठवण येत होती. जीवच लागेना तिकडे. आणि तास बुडतील त्याचं काय? आई म्हटली. ते नंतर कव्हर करून घेईल मी आई. का आलो तसा पुन्हा जाऊ सांग? दीपक चिडून बोलला. अरे गंमत करते मी, असा काय चिडतो लगेच? तो त्याच्या खोलीत निघून जाताच दौलतराव बायकोला म्हणाले, आलाय तर राहू दे ना. असंही माझ्या मागे बाहेरची काही ना काही कामे निघत असतात. इथं असला म्हणजे त्याचं लक्ष तरी राहील. अहो, मी त्याला आल्या पावली माघारी जा असं थोडीच म्हणत होते. इतकं काय चिडायचं त्यात? जाऊ दे, तू कर तुझी कामं, मी खळ्यात जाऊन येतो, असं म्हणत दौलतराव खळ्यात गेले. दीपक आपल्या खोलीच्या मागच्या खिडकीतून बाहेरच्या पालाकडे बघत होता. टोळी खळ्यात होती, त्यामुळे तो झोपी गेला. संध्याकाळी जाग आल्यावर चहा पाणी घेऊन तो खळ्याकडे निघाला. वाटेत त्याला दामू अण्णा भेटले. छोटे मालक, केव्हा आलात? अण्णाने विचारलं. सकाळीच आलो. आबा आहे का खळ्यात? हो, मोसंबीच्या बागेकडे गेलेत. तुम्ही घरी निघालात काय? हो. बरं बरं, या. दीपक बागेच्या दिशेने निघाला. बांधावर दौलतराव कोणाशी तरी फोनवर बोलत बसलेले असतात. फोनवरचं बोलणं संपल्यावर जवळ येऊन बसलेल्या दीपकने दौलतरावला विचारलं, आबा, टोळी नवीन आली काय ह्यावेळेस? हो. का, काय झालं? काही नाही, असंच विचारलं. तुझं कॉलेज काय म्हणतं? चांगलं चाललंय ना? हो आबा. तितक्यात दौलतरावला बायकोचा फोन येतो. दीपक खळ्याकडे आला का हो? हो, माझ्यासोबतच आहे. का गं, काय झालं? अहो, मला न सांगताच गेला तो, आणि मोबाईल पण घरीच आहे त्याचा. ठीक आहे, नको काळजी करू, येतो आम्ही थोड्या वेळात घरी. काय रे, तिला सांगून नाही आला का? नाही. सकाळी तुला गमतीत बोलली ती, त्याचं एवढं काय मनाला लावून घ्यायचं? आम्हाला काय 5-50 लेकरं नाही. आईची माया वेगळीच असते. असं बोलता बोलता दोघेही बंगल्यावर पोहोचले. स्वयंपाक तयार झाला होता. रात्रीचं जेवण करून तिघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपक आंघोळ करून नाश्ता वगैरे करून खळ्याकडे निघाला. दौलतराव आणि दामूअण्णा कारखान्याकडे गेलेले असतात. बांधावरच्या झाडाखाली बसून दीपक टोळीतील सगळ्यांना बघू लागला. टोळीसोबत आलेल्या एका मुलीवर त्याची नजर गेली. दिसायला सुंदर, गोरीपान, कमनीय बांधा बघत दीपक मनातल्या मनात म्हणाला, चला, यावेळेस पण आपली सोय झाली. त्या दिवसापासून त्या मुलीच्या प्रत्येक हालचालीवर दीपक नजर ठेवून होता. तिचं लक्ष वेधण्यासाठी तो नाही ते प्रयत्न करत होता. एकदा दौलतराव आणि दामूअण्णा बाहेर गेले असता दीपकने त्या मुलीला विहिरीजवळ अडवलं. काय मग, कशी चालली तोड? चालू आहे की जोरात, त्यावर ती मुलगी म्हणाली. तिला खालपासून वरपर्यंत बघत दीपक म्हणाला, पाणी मिळेल काय घोटभर? घोटभर? घोटभर नाही, पोटभर प्या. ही घ्या बकेट आणि घाला हिच्यात तोंड, असं म्हणत ती मुलगी तिथून हसत हसत गेली. ए पोरी, नाव तर सांग. उद्या भेटा, मग सांगते. आलं, भारीच आहे की ही, असं म्हणत तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पुन्हा दोघांची विहिरीजवळ भेट झाली. जाताना तिने नाव सांगितलं, संगी. तिथून पुढे रोज नजरानजर सुरू झाली. एकमेकांना चोरून चोरून बघणं
एकमेकांकडे बघून हसणं, कुणाला कळणार नाही अशा इशाऱ्यांची भाषा सुरू झाली. तिच्या दिलखुलास प्रतिसादाने दीपक खळ्यात चांगलाच रमला होता. दौलतराव दामू अण्णाला कुठल्या तरी जमिनीच्या व्यवहारासंदर्भात 2 दिवसासाठी बाहेर घेऊन गेले होते. जाताना बायकोला सांगितलं, दीपकला म्हणावं सगळीकडे नीट लक्ष राहू दे, आम्ही येतो 2 दिवसात. आपला बाप बाहेर गेलाय ह्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा असं त्यानं ठरवलं. दुपारी संगी विहिरीजवळ येताच दीपकने इकडे तिकडे बघत संगीला मागून मिठी मारली. अहो सोडा, बघल की कुणी? कोण नाही इथं बघायला. तरी पण म्या म्हणते सोडा. नाही नाही, आज घोडभर नाही पोटभरच पाणी पिऊन राहणार मी. अहो काही काय, सोडा, जाऊ द्या मला. आधी हो की नाही सांग. रातच्याला हिरीकडे 10 वाजता येईन तवा भेटा, मग सांगते. दीपकच्या हातातून निसटताच ती लाजत लाजत खळ्याकडे गेली. संध्याकाळी टोळी पालावर गेली. दीपक घरी आला. मायलेकानं जेवण केलं. 10च्या सुमारास दीपक आईला म्हणाला, आई जरा बाहेर फिरून येतो, तुला झोप येत असेल तर तू झोपी जा. हो जा, पण लवकर ये. जाताना दीपक राखणदाराला म्हणाला, ए झोपला काय? दचकून जागा होत तो म्हणाला, नाही साहेब. हां, लक्ष राहू दे, मी जरा फिरून येतो, झोपू नको. असं म्हणत तो विहिरीकडे निघून गेला. राखणदाराचा पुन्हा डोळा लागला. दीपक विहिरीजवळ गिरक्या मारत संगीची वाट पाहत होता. 11 वाजत आले तरी संगीचा अजून पत्ता नव्हता. अजून थोडा वेळ वाट बघू म्हणत तो विहिरीजवळच बसला. 11, 11:30च्या दरम्यान सारे गाढ झोपी गेले. दीपक घराकडे निघणार तोच मागून येत कळशी खाली ठेवत संगीने दीपकचे डोळे झाकले. त्यानं हात बाजूला करत म्हटलं, काय राव, इतका उशीर असतो का कुठं? त्यावर संगी म्हणाली, समधी उशिरा झोपली त्याला मी काय करू? ठीक आहे म्हणत उतावीळपणे दीपकने तिला जवळ ओढलं. हाव सोडा, इथं कुठं? त्याला दूर करत इकडे तिकडे बघत ती म्हणाली, अगं कोणी नाही आपल्याशिवाय इथं. तरी पण इथं ना ग. दीपक तिला पुन्हा जवळ ओढणार तो ती त्याचा हात झटकत लाजत लाजत पुढे चालू लागली. अगं ए कुठं चालली? त्यावर ती म्हणाली, तिकडे न ग, इकडे चला. तिच्या मागं चालता चालता दीपक म्हणाला, अगं इकडे तिकडे काय करती? कोण नाही आपल्या दोघांशिवाय इथं, थांब तर. ती मोसंबीच्या बागेत शिरली. एका झाडामागे जाऊन लपली. झाडाच्या आडून आवाज देत ती म्हणाली, हाव तिकडं कुठं चाललात, इकडे या. तो आवाजाच्या दिशेने गेला. पुन्हा आवाज आला, तिकडं नाही इकडं. ए यार संगे, काय मस्करी चालवली इकडं तिकडं, का तरसवते अशी? आहा हा हा, तरसवते म्हणे. तुम्हाला काय वाटलं मी अशी सहजासहजी घावल काय? पकडून दाखवा, मगच हवं ते मिळेल. असं म्हणत ती हसू लागली. माझ्या तावडीत सापडू दे, मग सांगतो तुला. ती हसत हसत पळू लागली. तिच्या पैंजणांच्या आवाजाने दीपक तिच्या मागे पळू लागला. ए यार संगी, कुठं आहेस? उतावीळ झालेल्या दीपकला असं बावचळल्यागत बघून ती अजूनच हसू लागली. बराच वेळ हा लपाछपीचा खेळ सुरू होता. मध्येच संगी त्याला हूल देऊन पालाकडे कधी गेली हे त्याला कळलंच नाही. काही वेळ बागेत सर्वत्र शांतता झाल्यानं तो वैतागून म्हणाला, संगी शेवटचं विचारतोय, कुठं आहेस सांग. पुन्हा पळण्याचा पैंजणांचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने जात तो उसाच्या फडात शिरला. तिचा शोध घेत घेत फडाच्या मध्यभागी येऊन पोहोचला. समोर पाठमोऱ्या बसलेल्या संगीला बघून त्याला जरा बरं वाटलं. काय राव, इतकं थकवत असतात का? दीपक म्हणाला. मागून जाऊन तो तिला बिलगला. आता कुठं पळशील? असं म्हणत त्यानं तिचा चेहरा आपल्याकडे वळवताच त्याला चंद्रप्रकाशात इथून तिथून जळालेली सुमन दिसली. मोठमोठ्याने ओरडत त्यानं तिथून पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत ज्या दिशेने तो धावत जाईल त्या वाटेत समोर धगधगत्या ज्वालांनी वेढलेली सुमन दिसू लागली. ती आग झपाट्यानं आजूबाजूला पसरू लागली. तो जीवाच्या आकांतानं पळू लागला. धडपडला, हातापायाला लागलं. फडातून बाहेर पडण्याची वाट शोधू लागला. मोठमोठ्यानं रडू लागला, ओरडू लागला, वाचवा वाचवा. ओरडता ओरडता वाचा गेली. तोंडातून आवाज फुटेना. चहूबाजूनं आगीनं वेढलं होतं. त्या आगीत त्याला सगळीकडे जळणारी होरपळणारी सुमन मोठमोठ्यानं ओरडू पाहण्याचा प्रयत्न करताना विव्हळताना दिसत होती. त्या मुक्या जीवाचा आक्रोशच इतका भयंकर होता की बघता बघता संपूर्ण फड पेटला.
सकाळ होई तो खळ्यासह दीपकची राख रांगोळी झालेली होती.